गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विदेहापदी चालवूनी प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोकजे मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। या प्रपंचामध्ये आपण लाखो जीवांना बघतो। भगवंतानी 84 लाख जीवराशी निर्माण केलेले आहे। ब्रह्मदेवानी 84 लाख जीव निर्माण केले। अनेक प्रकारचे प्राण्यांना, अनेक प्रकारचे पक्ष्यांना, अनेक प्रकारचे जीवजंतूंना, पण तरी त्याला समाधान होईना। त्याला आपल्या निर्मितीमध्ये काहीतरी कमी वाटत होतं। अजूनही बरोबर झालेलं नाही, अजूनही पूर्ण झालेलं नाही। असे करता करता जेव्हा शास्त्रामध्ये सांगतात की ब्रह्मदेवानी आपले सगळी तपशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, तपशक्ती सगळे लावून त्यांनी एक प्राणी तयार केले। तेव्हा मुदमाप देव त्याला खूप बरं वाटलं। असा तो प्राणी कोण आहे, कुठला आहे, तर माणूस आहे। ब्रह्मदेवानी जेव्हा माणसाला निर्माण केले तेव्हा त्याला वाटलं की हा एकच प्राणी असा आहे जो प्राणी आपल्यामध्येच आपल्या स्वरूपाची ओळखण करून घेऊ, आपल्या स्वरूपाला ओळखून आपल्यामध्येच पूर्णत्वाचा अनुभव करून घेणारा प्राणी म्हणजे एकच। अशा या माणसाला भगवंतानी निर्माण केले। हे विलक्षणच प्राणी आहे। या प्राणीविषयी वर्णन करणेच कठीण आहे। एका दृष्टीने अत्यंत घाणेरड प्राणी आहे। या प्राण्याच्या शरीरातले कुठलीही वस्तू जर बाहेर पडले ते आम्ही हाताने शिवू शकत नाही। असे असून सुद्धा दुसऱ्या दृष्टीने या प्राणीचं महत्त्व इतकं आहे की बहुत अनुग्रह कीन हो, हरि तुम बहुत अनुग्रह कीन हो, साधन धाम विबुध दुर्लभ तनु मोही कृपा करी दी। देवतांना सुद्धा दुर्लभ असे शरीर तू मला दिलेले आहेस। हे भगवंता, तू माझ्यावर केवढे अनुग्रह केलेले आहे। असे तुलसीदासांनी भगवंताला धन्यवाद देतात, कृतज्ञता समर्पण करतात। काय तुझी कृपा, हे मनुष्य शरीर तूने जे दिलेले आहे खरोखर फार मोठी कृपा। असे हे मनुष्य आहे। या मनुष्याचे पुष्कळ साधुसंत पुष्कळ प्रकाराने वर्णन केलेले आहे। याचे लक्षण सांगताना अरिस्टॉटल एकाकडे त्यांनी असे लिहिलेले आहे, मॅन इज ए टॉकिंग एनिमल, मॅन इज ए लाफिंग एनिमल, मॅन इज ए वर्किंग एनिमल, मॅन इज ए थिंकिंग एनिमल, मॅन इज ए रॅशनल एनिमल, मॅन इज ए सेंटिमेंटल एनिमल, man is a social animal, man is a political animal, man is a value seeking animal. जीवनाचं परमोच्च मौल्य काय आहे हे शोधणारा प्राणी म्हणजे मनुष्य। आपल्या जीवनामध्ये आपण काय एक मिळवल्याने आणखीन काही मिळवावं लागत नाही। यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि न विचाल्यते
तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञा. जे एक प्राप्त करून घेतल्याने आणखीन काहीही प्राप्त करून घेण्याची इच्छा होत नाही, गरज वाटत नाही, अपेक्षा होत नाही आणि काही हरकत लागत नाही, असे एक प्राप्त करून घेण्याची संधी, सामर्थ्य, आणखीन अवकाश असलेला एक प्राणी. या प्राणीचे 2 मुख आहेत. या प्राणीचे सुद्धा 2 मुख आहेत. एक व्यावहारिक मुख आहे किंवा भौतिक मुख आहे किंवा प्रापंचिक मुख आहे. आणखीन एक म्हणजे आध्यात्मिक मुख आहे. अंतर्मुख आणि बहिर्मुख. या प्रपंचामध्ये 2च तोंडाचे, 2 पैकी 1 तोंडाचे माणसं आहे. एक अंतर्मुख म्हणजे अंतरंगाकडे लक्ष असणारे. एक बहिर्मुख, एक्स्ट्रोव्हर्ट अँड इंट्रोव्हर्ट म्हणतात. अंतर्मुख असलेली माणसं आणि बहिर्मुख असलेली माणसं म्हणजे आम्ही सगळे व्यवहाराकडे, प्रपंचाकडे, देहबुद्धीने भरलेले आम्ही या प्रपंचाकडे, व्यवहाराकडे बहिर्मुख होऊन प्रपंचामागे लागलेली माणसं. एक अंतर्मुख, यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्यैतत आत्मन्नेव वशम. हे ज्या आपल्याला भगवंताने जे हे 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहे, या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारा सारखे बाहेर धावणारे जे आपले जे मन आहे, त्याला सारखे ओढून खेचून आतमध्ये असलेले जे सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा स्वरूप आत्मा आहे, त्याच्यामध्येच गुंतून ठेवण्याचे प्रयत्न करणारी माणसं, त्यांना आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं आणि हे व्यावहारिक प्रवृत्तीची माणसं. पण आपल्याला व्यावहारिक प्रवृत्तीच्या माणसाबद्दल इथे या 10-15-20 मिनिटांमध्ये विचार करण्याचे कारण नाही. थोडेफार आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने विचार करायचे. त्यातले त्यात अगदी सूत्ररूपाने 3 गोष्टी सांगतो. काय की आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला 3 गोष्टीविषयी विचार करायचे. एक साध्य, आणि दुसरे सद्गुरू, आणि तिसरे साधन. साध्य, सद्गुरू आणि साधन. आपण विचार करू आपल्या जीवनामध्ये आपले काय साध्य आहे, काय आपल्याला मिळवायचं आहे. आम्ही हजारो माणसं असे म्हणताना बघतो की काय नाही हो, या एक मुलीचे लग्न केले आणि या मुलाला नोकरी लावली आणि एक घर बांधले, एक गाडी घेतली, मग आम्ही सुखी झालो. म्हणजे यांचे साध्य तेवढेच. आणि हे साध्याची गती जी आहे ना, जन्मापासूनच आहे. महाराज त्याला सुखाचा प्रवास म्हणतो. माणूस जन्माला आला की सुखाच्या वाटेने प्रवास करू लागतो. ती मोठी गोष्ट आहे, राहू द्या. पण आपल्याला काय पाहिजे की आपण प्रापंचिकदृष्ट्या काहीतरी आपले साध्य ठरवतो. अमुक एक पाहिजे, तमुक. परवा मुंबईमध्ये मला एक मुलगी भेटली. ती म्हणाली मला आणखीन काही नको, 2 कोटीच्या घरामध्ये मला राहायचं आहे. म्हणून हे काय आपल्या हातात आहे का? दिस वर्ल्ड इज ग्रेट डिव्हाइन डिझाईन. इथे एक व्यवस्था आहे. आम्ही कुठल्या आईच्या पोटी, म्हणजे आमची आई कोण, वडील कोण, हे ठरलेली गोष्ट. आणि आम्ही काय होऊन जन्माला येणे हे ठरलेले. पुरुष होऊन येणे का, स्त्री होऊन येणे का, गोरे का, काळे का, लुले का, लंगडे का, काय. इतकेच नव्हे, मेंदूसुद्धा आईच्या गर्भात असताना ठरलेले असते. माझा मुलगा काय हो, सारखं नपास होत आहे, ठरलेले आहे. काय करणार तुम्ही? त्याला 10 ट्युशन लावा तरी तो नपासच हो. ते मेंदू ठरलेले, बुद्धिशक्ती सांगतो मी. ते पहिली गोष्ट म्हणजे शरीर ठरलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील याच्यावर नातेवाईक ठरलेले आहेत. रक्तसंबंध सगळे, मामा कोण, काका कोण, भाऊ कोण, बहीण कोण ठरलेले. ते कसेही असो, तुम्ही स्वीकार करावंच लागतं. आणि तिसरी गोष्ट मृत्यू ठरलेली आहे. कुठे व्हायचं, कसे व्हायचं.
कुठल्या हॉस्पिटलमध्ये मरायचं, कुठल्या डॉक्टरच्या हाती मरायचं हे ठरलेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे आयुष्य ठरलेले आहे. प्रत्येक माणूस एका तासामध्ये 900 श्वासोच्छ्वास करतो. तुम्ही मोजून बघा पाहिजे. त्याप्रमाणे एका दिवसामध्ये 21,600 होतात. म्हणून श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात मन असे जाईल. रंगावधूत महाराजांनी सांगितले की श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात मन. एक श्वासाबरोबर एक नाम घ्यायला पाहिजे, म्हणजे आम्ही श्वासाचे कर्ज फेडल्यासारखे होईल. नाही तर आम्ही कर्ज घेऊन घेतले जावं लागतं, परत ते कर्ज फेडायला परत जन्म घेऊन यावा लागतं. या जन्मी जर आपल्याला कर्ज फेडायचं असेल, एका श्वासाबरोबर एक नाम, रोज 21,600. 100 वर्षामध्ये 90 कोटी श्वासोच्छ्वास होतात. म्हणजे याचा अर्थ आयुष्य ठरलेले आहे. सरता संचिताचा शेष, नाही क्षणाचा अवकाश. मी हे सगळे विवेचन करून सांगत नाही, अर्थ सांगत नाही, वास ओवी सांगतो. सरता संचिताचा शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमेष जावेची लागे. 10 डॉक्टर तिथे जमले असले तरी सुद्धा कोणी काही करू शकणार नाही. भगवंत न्यायला आलेला असू दे. म्हणजे हे सगळे ठरलेल्या गोष्टी आहेत. आयुष्य ठरलेले आहे आणि या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. परवा आमचे हार्ट ऑपरेशन झाले, ठरलेले आहे. या शरीराला प्राप्त होणारे सुख आणि दुःख ठरलेले आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे, 5वी गोष्ट म्हणजे मेंदू ठरलेले आहे. असे आपले जीवनाची एक भूमिका आधीच पार्श्वभूमी ठरलेली. दिस वर्ल्ड इज ग्रेट डिवाइन. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या प्रापंचिकदृष्ट्या फार म्हणजे आम्ही परिस्थिती बदलून सुखी होऊ हा आमचा भ्रम आहे. मी आता सांगितलं ना, या मुलीचे एक लग्न झाले, तो मुलगा नोकरी लागला आणि त्याचे पण एक लग्न झाले, त्याला मूल बाळ झालं की आम्ही सुखी होऊ. काय नाही हो, या नातवाच्या डोक्यावर अक्षता घालून मग आम्ही जाऊ. नातवा नाही, त्याच्या पुढच्या. म्हणून ते काय की प्रापंचिकदृष्ट्या, म्हणून तुकाराम बुवा म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आमच्या जीवनाचा परम पुरुषार्थ काय आहे की समाधान. अखंड नामस्मरण म्हणजे मूर्तिमंत समाधान. अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान. अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान. काल आम्ही परवा एअरपोर्टवर बसलो होतो, त्यावेळी मला सहज एक विचार सुचला आणि आमच्या बरोबरच्या मुलीला सांगितलं की ते पौर्णिमाला सांगितलं, ते लिहून घे म्हणलं की आपल्यामध्ये जर समाधान असेल तर या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती बाधत नाही. आपल्यामध्ये जर समाधान असेल, मी अगदी समाधानात बसलो होतो, मला या जगाचं काही डिस्टर्ब वाटलं नाही. या जगाचे डिस्टर्ब वाटण्याचा प्रश्नच नाही आहे. आपल्यामध्ये जर समाधान असेल, या प्रपंचातल्या वस्तू, कुठलीही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती बाधत नाही. आपल्यामध्ये जर समाधान नसेल तर सगळे बाधतात. जे समोर येईल ते आपल्याला बाधतात. असू दे. म्हणून जीवनाचं परमोच्च लक्ष्य काय आहे की समाधान हे जीवनात. समाधान म्हणजे मूर्तिमंत परमात्माचं आहे. महाराज नेहमी म्हणायचं समाधान समाधान समाधान. भगवद्गीतेमध्ये 2 वाक्य आहेत, आपण घरी असे लिहून ठेवायला हरकत नाही. अनित्यम 9व्या अध्यायामध्ये आहे. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. हे अनित्य आणि असुख म्हणजे दुःखाने भरलेले या जगामध्ये येऊन आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे. म्हणजे काय होतं, आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच. माझ्या सुखासाठी या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही असे ज्याला वाटतं ना, तो जीवनमुक्त आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे.
तो साधू सत्पुरुष आहे, तो सत्पुरुष आहे मूर्तिमान. सत्पुरुषांची महती कशामध्ये आहे? सत्पुरुषांचे महानता. आपल्या भारतीय संस्कृतीचे आदर्श पुरुष म्हणजे सत्पुरुष. आपल्या भारतीय संस्कृती फार मोठे असंच ऐश्वर्य म्हणजे ते सत्पुरुष आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. असू देत, मला काय म्हणायचं आहे की साध्य काय आहे? यदेकं विज्ञात्वा सर्वं विज्ञातं भवती. जे एक समजल्याने आणखीन काहीही या प्रपंचामध्ये समजण्यासारखे काहीही नाही असे वाटणे, असे वाटणं ते आपल्याला समजायचं. ते म्हणजे परमात्म स्वरूप, ते म्हणजे आत्मज्ञान. जोपर्यंत आम्ही भगवंताला समजत नाही तोपर्यंत आम्ही या प्रपंचातले लाख समजू देत, आपल्याला समाधान होणार नाही. नसावे कशाचे ज्ञान. महाराज नेहमी म्हणायचं, वाटावे सदा घ्यावे नाम. मी हे समजतो, ते समजतो, मी हे स्टडी करतो, ते स्टडी करतो. तुम्ही लाख स्टडी करा, तुम्ही लाख डिग्री मिळवा, तुम्ही लाख म्हणजे तुम्ही प्रपंचातले वस्तू, व्यक्ती, परिस्थिती गोळा करा, समाधान नाही नाही नाही. आपण जेव्हा अंतर्मुख होऊ तेव्हा समाधान. महाराजांना एकाने प्रश्न विचारले, महाराज माझ्या प्रपंचामध्ये सगळ्या दृष्टीने व्यवस्थित आहे, चांगलं आहे, अनुकूल आहे, व्यवस्थित आहे, सगळे पैसे आहे, अडके आम्ही अमुक आहे, तरी समाधान नाही म्हणाले. सारखे मन अस्वस्थ आहे की नाही ही परिस्थिती सगळ्यांची. मग महाराज काय म्हटले, सगळ्या दृष्टीने बरोबर असताना सुद्धा समाधान नाही. मग सगळ्या दृष्टीने म्हणजे परिस्थिती अनुकूल नसताना समाधान नाही हे म्हणण्याचा प्रश्नच नाही आहे. परिस्थिती नसताना समाधान नाहीच आहे. अमुक नाही म्हणून समाधान नाही, तमुक नाही म्हणून समाधान नाही, तब्येत बरी नाही म्हणून समाधान नाही, पैसे नाही म्हणून समाधान नाही, मुलीचे लग्न झालेले नाही म्हणून समाधान नाही, मुलगा नपास झाला म्हणून समाधान. अरे काय, आता तरी विचारूच नका. हे एज्युकेशनचे शिक्षण म्हणजे काय भयानक झालेलं आहे सध्या. परवा एक बाई आली होती आमच्याकडे हेब्बळीला, नाही बाई नाही, तो नवरा आला होता. मी विचारलं वहिनी का नाही आल्या? ती ॲडमिट झाली. का? मुलाला LKGमध्ये ॲडमिशन मिळत नाही म्हणून ॲडमिट झाली. काय असू दे, म्हणजे समाधान नाही आहे. आपल्या जीवनाचं लक्ष काय व्हायला पाहिजे? आध्यात्मिकदृष्ट्या आपण ठरवायला पाहिजे, मला बाकी काही असो किंवा नसो. तेव्हा महाराज काय म्हटले, परिस्थिती नसताना समाधान नसणे स्वाभाविकच झाले. मग समाधान नावाचं काहीतरी कॉन्सेप्ट आहे की नाही? समाधान नावाचं काहीतरी संकल्पना आहे की नाही? अनुभव आहे की नाही? आहे मला. मग कसे मिळणार समाधान? महाराज म्हणले त्याला एकच उपाय आहे, अंतर्मुख झाल्याशिवाय समाधान नाही. आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक एवढंच आहे, आम्ही सारखे बहिर्मुख आहोत आणि ते सारखे अंतर्मुख आहेत. मस्त आहेत ते. आत्ताच मला एक हे वाटलं, सहज आम्ही तिथे झोपून उठलो, यदि आप तरना चाहते हैं तराने वाले के पास आना ही पड़ेगा. यदि आपको तरना है तराने करके पीछे लगना ही पड़ेगा. सर कटे तो गुरु मिला फिर भी सस्ता पडा. त्याच्याबद्दल सांगतो मी गुरु म्हणजे काय. म्हणून साध्य काय ठरलं आपल्याला समाधान हे आपल्या जीवनाचं परमोच्च मौल्य, सुप्रीम व्हॅल्यू ऑफ लाईफ. समाधान पाहिजे, हे ठरलं आता साध्य. जगातल्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती आपण आयुष्यभर ठरवून 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 उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथा. आता दुसरी गोष्ट काय आहे? सद्गुरू. वाह, जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे. गुरुकृपा ही केवलम शिष्य परम मंगलम वित्तबलम चित्तबलम देहबलम गेहबलम तद्विना तू सर्वबलम निष्फलम. गुरुकृपा ही केवलम. वाटेल ते किंमत देऊन तुम्ही सद्गुरूंचे झाल्याशिवाय समाधान नाही. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय समाधान.
समाधान म्हणजे समाधान देणारे म्हणजे एक सद्गुरूच आहे. प्रपंच समाधान देण्याचे, या प्रपंचातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल नाही. समाधान पाहिजे असेल, ज्यांच्याजवळ समाधानाचा भंडार आहे, समाधानाचं सागर आहे, समाधानाचे डोंगर आहे, त्यांच्या पायीच आपल्याला शरण जायला. सद्गुरू जर कृपा केली, गुरुकृपा ही केवलम, शिष्य परम मंगलम, वित्तबलम चित्तबलम देहबलम गेहबलम, तद्विना तु सर्वबलम निष्फल. चित्तबल देह चित्तबलम, तद्विना तु सर्वबलम निश्चित्तबलम म्हणजे ज्ञानाचे, वित्तबल म्हणजे पैसेचे, देहबल म्हणजे देहाचे, गेहबलम म्हणजे कुटुंबाचे, प्रपंचाचे, सर्वबलम निष्फलम. ब्रह्मानंद महाराज होते महाराजांचे शिष्य, षटशास्त्रमध्ये विद्वान होते, पण समाधान नाही. शेवटी त्यांनी इंदोरलाच, महाराजांचे 2 प्रमुख शिष्य इंदोरलाच भेटले, एक आनंदसागर आणि एक ब्रह्मानंद. ब्रह्मानंद महाराज न्याय, वेदांत, व्याकरण, मीमांसा, अलंकार असे 6 शास्त्र अध्ययन केले, पण समाधान नाही झाले. समाधान होणे शक्यच नाही. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या, कवित्वादि गद्यम सुपद्यं करोति, गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नम, ततः किम ततः किम ततः किम. तुम्ही षडंगादि वेद, दशग्रंथी ब्राह्मण आहात, मुखे शास्त्रविद्या, काय प्रवचन करता तो, म्हणजे वाग्वैखरी, शब्दझरी, शास्त्र व्याख्यान कौशलम, वैदुष्यम विदुषाम तत्व भुक्तये न तु मुक्तये. लोक वाह काय प्रवचन करता, काय शास्त्र, पण नाही, समाधान नाही. वाटेल तेवढे आपल्याजवळ ज्ञान असू देत, कला असू देत, पांडित्य असू देत, आणखीन काही असू देत, जगतप्रसिद्ध माणूस झालेला असू देत, पण सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय समाधान नाही. गुरुदेव रानडे जगतप्रसिद्ध विद्वान, अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते, पण त्यांना जेव्हा सद्गुरूंची कृपा झाली, त्यांनी ते सगळे सोडून निंबाळला येऊन, विजापूर जिल्ह्यामध्ये एक निंबाळ असे छोटेसे गाव, तिथे राहून फक्त नामस्मरण करू लागले. एक दिवस त्यांच्याबरोबर गणपतराव कारखानीस म्हणून होते, त्यांना काका म्हणत असत. ते त्यांना पद्मभूषण पदवी होती. ते एक दिवस एक पुस्तक वाचून ते चौकटीला हात धरून असे काहीतरी बाहेर पाहत होते. गुरुदेव मागून आले आणि पाठीवर थापून म्हणाले, काका बाहेर काय पाहता, बाहेर घाण 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 आहे, आत कोपऱ्यात बसून भगवंताचे नाम घ्या. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय एक अगदी छोटेसे उदाहरण सांगतो. माझे समय झालेले आहे, पण अजून एक 5 मिनिट घेतोय. शंकराचार्यांना पहिल्यांदा 3 शिष्य होते. माझ्या तोंडामध्ये ते उदाहरणाच्या मागे उदाहरणे येऊ म्हणतात, पण मी म्हटलं नको, थांबा, घाई करू नका, वेळ नाही. तर मी ते शंकराचार्यांना पहिल्यांदा 3 शिष्य, सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य आणि हस्तामलकाचार्य. आणखी त्यांच्याजवळ एक शिष्य होता, त्याचे नाव गिरी. गिरी म्हणजे डोंगर, दगड, गोटे, तसंच होतं. निरक्षर कुक्षी, त्याच्याकडे काय एक अक्षर नाही, पण अत्यंत निष्ठेने गुरुसेवा करतो. ब्रह्मानंद महाराज विलक्षण विद्वान, पण जेव्हा इंदूरला त्यांना महाराज भेटले, पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये विकल्प 2-3 वेळ विकल्प आले, आणि परत त्यांना महाराजांना सोडून नरसिंहवाडला जाऊन त्यांनी 7 दिवस तिथे अनुष्ठान केला. तेव्हा दत्त महाराज म्हणते, काय रे वेड्या, म्हणाले, अरे तुला मी सद्गुरूंची भेट करून दिली, तू आपल्या पांडित्याच्या याच्यामुळे तुझी बुद्धी त्यांना स्वीकार नाही करू शकत, तू उगीच त्यांना उपेक्षा करून आलेला आहेस, तुला विकल्प आलेला आहे, जा त्यांना शरण. आणि तेव्हा ब्रह्मानंद महाराज त्यांना शरण. आणि नंतर ते बडवामध्ये सर्पेश्वर देवस्थानमध्ये त्यांनी 2.5 वर्ष नामस्मरण. छिज्जड ग्रंथी सुटली आणि त्यांना साक्षात्कार झाले. महाराज त्यांना ब्रह्मानंद असे नाव.
ते नंतर एकदा म्हणाले, काही पंडित लोक त्यांच्याकडे एक शास्त्रविषयी चर्चा करायला आलेले असताना त्यांना विचारले की अमुक शास्त्राचा काय काय. ते म्हणाले, मी माझी जीभ रामनामाला विकून टाकलेली आहे, या जिभेने मी शास्त्र चर्चा करीत नाही म्हणाले. काय सामान्य गोष्ट आहे. आम्हाला आम्ही दोन अक्षर वाचलो असलो तर केवढे आम्हाला अभिमान असतो. असू दे. तसे तो गिरी अत्यंत निष्ठेने गुरुसेवा. महाराज म्हणत असत. महाराजांना एकदा काय झालं की कोणीतरी विचारले, महाराज तुकाराम बुवांनी आपल्या अभंगामध्ये गाथेमध्ये सत्संगाविषयी केवढे लिहिलेले आहे, पण ते सत्संगाला कुठे गेलेच नाही देहू सोडून. मग सत्संग म्हणजे काय? तेव्हा महाराज म्हणाले, सत्संगाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे संतांच्या किंवा सद्गुरूंच्या घरी पडून राहणे म्हणजे सत्संग. साधू संतांच्या घरी पडून राहणे, फक्त त्यांना अभिमुख होऊन पडून राहणे, विमुख होऊन नाही. ते जे सांगतील ते करत राहायचे. एकनाथ महाराजांनी जनार्दन पंतांच्या घरी फक्त घरचे काम करत होते. जनार्दन पंतांच्या घरी ते म्हणजे केर काढायचे, भांडी घासायचे, आणखीन दुकानातून सामान आणायचे. जनार्दन पंत देवगिरी किल्ल्याचे सुभेदार होते. फारी दर्पाचं माणूस. त्यांनी 12 वर्ष तिथे त्यांनी काम केले आणि त्यांना साक्षात्कार झाले. महाराज तुकामाईंच्या घरी काय करत होते? काय जप करत होते? काय तप करत होते? गुरु सांगेल तेच साध. ते एक दिवस म्हणाले की या पाण्यात बुडी मार. ते पाण्यात बुडी मारले. वर येण्याची आज्ञा नाही, खालीच बसून राहिले. 2-3 तासानंतर लोक ओरडू लागले. तेव्हा अरे बेटा वरती ये म्हटले, नाहीतर मी सुद्धा उडी मारून मरून जाईन म्हणाले. मग ते भरर असे उभं राहिले. काय काय विलक्षणच. आमची बुद्धी ते समजू शकत नाही. एक दिवस म्हणाले की एक खड्डे खोद म्हणाले. तिथे 3 मुलं, लहान मुलं खेळत होती. त्यांना त्या खड्ड्यात टाक म्हणा आणि त्याच्यावर माती टाक. हो, कोणाला कळणार नाही असे टाकून माती टाकले तर ती मुलं मरणार नाही असे. पण महाराजांच्या मनात विकल्प नाही. माती टाकले, माती त्याच्यावर हे केले आणि तू पद्मासन घालून बैस. कोणी काही बोलले तरी उठायचं नाही, काही केले तरी उठायचं नाही. तास झाले, 2 तास झाले. ते घरचे लोक आले आणि हे तो क्या, आमची मुलं इथे आली होती काय? हो आलेले आहेत. तो मुलगा बसलेला आहे ना, त्याला विचारा, त्याला माहिती आहे. ते विचारले, काय बोलले नाही, मारू लागले. तो खाली घालून वरती बसलेला आहे, खड्ड्यात घालून. काय झाले असेल सांगा त्या लोकांना. संतापले ते. मुलांना मारून तो वरती बसलेला आहे, त्याला खूप मारले. तरी महाराज 1 नाही 2 नाही. तेव्हा तुकामाईच उठून आले. अरे त्यांना कशाला मारता, बघू आपण मेले काय आहे. 3 मुलं मेलेली. मग तुकामाईनी त्यांना उठ म्हणाले आणि 3 असे उडी मारून उठले आणि उडी मारत मारत निघून गेले. सद्गुरू आज्ञा पालन करणे याशिवाय दुसरा परमार्थ नाही. ते जे सांगतील ते करायचं. महाराज म्हणाले गुरुचरित्र पारायण करा, पारायण करायचं. ते म्हणाले नामस्मरण करा, नामस्मरण. ते म्हणाले पूजा करा, पूजा करायचं. आपली अक्कल, आपली बुद्धी चालवायची नाही. हे गुरुचे वैशिष्ट्य आहे. नंतर ते अशी सेवा करून राहिले होते. एक दिवस ते रोज सकाळी आपले स्नान, संध्या, अनुष्ठान वगैरे शंकराचार्यांचे झाल्यावर ते भाष्य निरूपणला बसायचे आणि रोज तो गिरी येऊन बसायचा. अगदी निष्ठेने, श्रद्धेने ऐकत. एक शब्द कळत नाही पण ऐकायचं. एक दिवस त्याला यायला उशीर झाला. असे पाहत होते त्याच्या जागेकडे. अजूनही आला नाही, अजूनही आला. ते 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले. तेव्हा हळू पद्मपादाचार्य काय म्हणाले, महाराज आपण निरूपण सुरू करा. नाही, गिरी येऊ देत म्हणाले. त्याच्याबदले दगड आहे, गोट्या आहेत, आपण सुरू करा. शंकराचार्यांना वाटलं इतकं अभिमान. त्याने अनुग्रह केला. खांद्यावर त्यांचे वस्त्र आहे, डोक्यावर घागर आहे, नदीतून येतो आहे. विदिताखिल शास्त्र सुधा जलधेर
महितोपनिषद कथितार्थमते हृदये कलये विमलं चरणं भवशंकर देशिक मे शरणं भवशंकर देशिक मे शरण. त्रोटक वृत्तमध्ये इतके सुंदर स्तोत्र करत आले गिरी. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे राम शब्द म्हणता येत नाही त्याला. तेव्हा त्यांनी येऊन नमस्कार केला. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, गिरी आजचं भाष तू सांग. गुरुकृपा ही केवलम शिष्यपरम मंगलम वित्तबलम चित्तबलम देहबलम गेहबलम तद्विना तू सर्वबलम निष्फलम. नामदेवांना वाटलं होतं की मी महान भक्त आहे, भगवंताचे अत्यंत प्रेमी आहे आणि मी नेहमी म्हणजे 24 तास भगवंताबरोबर गप्पा मारतो, बोलतो, खेळतो, जेवतो, मी महान आहे असं वाटतं. पण जेव्हा गोरा कुंभार म्हणाले, ती मुक्ताबाई म्हणाली, सत्संग चाललेलं होतं त्यांचं, गोरा काका इथे जेवढे हे घट इथे नाही तिथे घट बसलेले आहेत, त्या घटांमध्ये कुठला घट चांगलं पकलेला आहे तुम्ही बघा म्हणा. तुम्ही म्हणजे घट परीक्षक आहात. होय म्हणाल. त्यांनी घट मारण्याचे हे असतं ना, ती पट्टी घेऊन उठले आणि निवृत्तीनाथांच्या डोक्याला जोराने हाणले. निवृत्तीनाथ गप्प बसले. मुक्ते हा घट चांगला पकलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना मारले, सोपानला मारले, अर्थात सावता माळीला मारले. नामदेवाला मारायला आला तर ते नामदेवानी घट्ट हात धरले. अरे गोऱ्या, माझी परीक्षा तू काय करतोस म्हणाले. मी भगवंताबरोबर खेळतो आहे, बोलतो आहे, गप्पा मारतो आहे. तेव्हा त्याला राग नाही आला गोराला. तो म्हटला, मुक्ते हा घट अजूनही पकलेला नाही. हां, त्याला राग आला आणि चिडला आणि गेला. पांडुरंगा आज संतांच्या सभामध्ये माझे अपमान झाले. काय झाले म्हणजे? असे असे झाले. नामा अजूनही घट पकलेलं नाही. का नाही? तू अजूनही सद्गुरूंना शरण गेलेला नाही. मग कुठे आहेत माझे सद्गुरू? औंढ्या नागनाथला. तिथे गेले. तिथे 95 वर्षाचा एक म्हातारा पायात पादत्राणे घालून श्री शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता. नामदेव घाबरले. अरे बाबा, हे काय तुम्ही? मी काय करू? कोणी पाय ठेवून गेलेले, मला पाय उचलता येत नाही, तूच पाय उचलून ठेव. बरं म्हणाले. इकडे उचलून ठेवले, तिकडे एक शिवलिंग, इकडे उचलून ठेवले, जिकडे ठेवतील तिकडे शिवलिंग. तेव्हा त्यांना असं कुठे ठेवू आहे पाय? मग डोक्यावर ठेवून घेतले. ज्ञान झाले. गुरुकृपा ही केवलम. साध्य काय आहे? मला जीवनामध्ये समाधान, मोक्ष वगैरे, ते मोक्षाबद्दल मी सांगणार होतो, पण मोक्ष फार मोठा आहे म्हणून ते सोडून दिले. आपल्याला मोक्ष नको आहे. हेच दान देगा देवा. तुकाराम महाराजांना जेव्हा पांडुरंग म्हणाला काहीतरी माग देतो, तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणाले? पांडुरंगा, तुझ्याकडे काय आहे म्हणून मी मागू? अरे वा, काय निस्पृहतेचं तेज बघा. तुझ्याजवळ आहे तरी काय? वैकुंठ नको, 4 मोक्ष नको, लक्ष्मी नको, अष्टसिद्धी नको, नवनिधी नको. आम्ही सुद्धा देवासमोर, देवा मला नको नको म्हणण्याची सवय करून घ्यायला पाहिजे. आमच्या जिभेला पाहिजे 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 म्हणून म्हणून म्हणून. चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवा, जिसको कछून चाहिए वो नर शहंशाह. तेव्हा पांडुरंग इतके दैन्यपणाला आला आणि तुका असे म्हणू नको रे, तुला काहीतरी मी दिलं तथास्तु म्हणून मला समाधान करून घेण्याकरिता तरी काहीतरी माग. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हाव. गुणगायीन आवडी हेची माझे सर्व दोष. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला. असू दे, सद्गुरू पाहिजे. आमचं भाग्य आहे, आम्हाला सद्गुरू भेटले. महाराजांचे शिष्य होते भाऊसाहेब केतकर. ते म्हणाले, मला महाराज भेटले आणि माझे काम झाले. असं वाटायला पाहिजे आम्हाला. मला सद्गुरू भेटले आणि माझे काम झाले. शरणागती, शरणागती म्हणजे काय आहे?
सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून निश्चिंत होणे याला शरणागती. आपण शरण गेलो म्हणायचं, आता उद्या काय करू पैसेसाठी, म्हणजे शरणागतीचे काय लक्षण आहे? शरणागती म्हणजे निश्चिंत होणे, बस ते बघतील. भाऊसाहेबांना 92 वर्ष 87 वर्ष झाले, त्यांना हर्निया ऑपरेशन करायचं होतं. डॉक्टर ताबडतोब ॲडमिट करा म्हटले. तेव्हा बेलसरे म्हणाले, असे म्हटलेले, तुम्ही स्वारींच्या कानावर घाला म्हणा, म्हणजे महाराजांच्या कानावर घाला ही गोष्ट. तर आश्चर्य वाटलं, हे महाराजांच्या कानावर काय घालं? मग बेलसरे जाऊन महाराजांच्या फोटो तस्वीर समोर उभे राहून भाऊसाहेबांना ॲडमिट करायला सांगितलेले. मग आत गेले, भाऊसाहेब विचारले, काय केशवराव सांगितलं का? हो सांगितलं. मग आमचे काम झालं. संध्याकाळी घरातली माणसं आपसात बोलू लागले की भाऊसाहेबांचं काय होईल सांगता येत नाही, लवकर जेवण करून घ्या. पुढे 5 वर्षाने गेले, ऑपरेशन नाही, काय नाही. शरणागती म्हणजे हे आहे, असू दे. आणि तिसरी गोष्ट काय आहे की साधन. ते जे सांगतील ते साधन. ते नाम घ्या म्हणजे नाम घ्या, काही करू नको, तू स्वस्थ पैसे स्वस्थ उगीच काहीतरी गडबड करत बसायचे नाही. साध्य, सद्गुरू आणि साधन या 3 गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. मला खरोखर खूप बरं वाटलं. मी अनायास इकडे आलो होतो, इंदोरला येणार होतो. तसे म्हणजे इंदोरला यायचं असे मनात फार दिवसापासून होतं. आणि इथे आलो की नाना महाराजांच्याकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मला कधी बरं वाटलं. तसे तिथे जाऊन नमस्कार करून आलो की खूप बरं वाटलं. पण आता म्हणाले, मी यायच्या आधीच म्हणाले की असे तराण्याला चाललेले आहे. म्हटले आपण तारने वालों के पास जाएंगे. यदि अपने को तरना है, तराने वालों के पास जाना है. यदि अपने को जीवन में कुछ सीखना है, समझना है, पाना है, तो उनको शरण जाए बिना नहीं. मला वाटलं की मला खूप बरं वाटलं. गुरुचरित्र सप्ताह आमच्या तिथे सुद्धा दत्त मंदिर आहे हेब्बळीला, सारखे आम्ही ते गुरुचरित्र पारायण झाले. काही करा, त्यांची इच्छा म्हणून, त्यांना अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये त्यांना समाधान आहे, त्यांची आज्ञा आहे किंवा त्यांना ते आवडतं. भाऊसाहेबांनी विचारले, नाम कशाला घेता? त्यांना आवडतं म्हणून घेतो. मला काही बाकी कळत नाही. त्यांना आवडतं म्हणून मी नाम घेतो. किती घेता? जेवढे होतं तेवढे घेतो. असे आपण इथे गुरुचरित्रीचे 108 पारायण झाले, नाही 200-250 पारायण झाले असे. म्हणजे खूप बरं वाटलं. आणि या वातावरणामध्ये येऊन गेले तरी पुष्कळ समाधान वाटण्याचं. इकडे जाऊन यायचं म्हटल्याबरोबर मी हो म्हटलं. आज आम्ही थोडे उशिराने आलो. ते मध्ये उज्जैनमध्ये थोडंसं दर्शन घेऊन इकडे येऊ म्हणून उशीर झाला. तरीसुद्धा इथल्या वातावरणामध्ये आलो आणि खूप बरं वाटलं. आणि त्यांच्या चरणी, महाराजांच्या चरणी माझी अशी एवढीच प्रार्थना आहे, आमच्या आयुष्यभर आम्हाला असेच सत्संग मिळू देत, सद्गुरूंची कृपा मिळू देत आणि भगवंताच्या स्मरणामध्ये नाम म्हणजे काय आहे? भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं चिन्ह म्हणजे नाम आहे. सिम्बॉल ऑफ दी कॉन्शियसनेस ऑफ दी रिमेंबरनेस ऑफ दी गॉड. भगवंताच्या अनुसंधानाचं, भगवंताच्या ऑफ दी एक्झिस्टन्स ऑफ दी गॉड, म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाच्या अनुसंधानाचं सिम्बॉल, एक चिन्ह म्हणजे नाम आहे. जेथे नाम तेथे नामी, जेथे नाम आहे तेथे नाम आहे. आणि आपण सारखे नाम घेण्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याशिवाय भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला होत नाही. आम्ही बडोद्याला लग्नाला गेलो होतो. ती आपले नाशिकचे लक्ष्मीकांत जोशी मुलाचे, तन्मयचे. तर ती मुलगी मला ती आपल्या नवऱ्याला विचारली, ते त्यांच्या हातात सारखे माळ का? तर अगदी विनोदाची गोष्ट. तो म्हटला तीच विचार करणार. ती मला विचारली, गुरुजी तुमच्या हातात सारखे माळ का? मी तिला काय म्हणलं, सगळ्यांच्या हातात सारखे मोबाईल जैसे, माझ्या हातात सारखे माळ पैसे नाही.
काहीतरी एक ठेवायला पाहिजे ना. मोबाईल तरी ठेवा, माळ तरी ठेवा, काहीतरी ठेवण्याची सवय हातात, तसे तोंडात नाम असणे हे फार महत्त्वाचं. म्हणून खरोखर मला